कुणी दिलं तुला हे चॉकलेट? हा, काकांनी. कोणत्या काकांनी? तुला किती वेळा सांगितलंय कोणत्याही अनोळखी माणसाकडनं कोणतीही गोष्ट घ्यायची नाही, सांगितलंय ना? तू ओळखतेस त्यांना? आपले शेजारी आहेत ते का आपल्या सोसायटीत राहतात का तुझ्या मैत्रिणीचे वडील आहेत? अगं ज्या माणसाला ओळखत नाही कुहू तो अनोळखी नाही का? कसं कळत नाही तुला? अगं आई पण ते अनोळखी नव्हते, त्यांनी सांगितलं मला. कुहू बेटा रडू नकोस, आई बरोबर बोलते. अश्विनी शांत हो. काय शांत हो आणि कशी शांत हो सांगा ना. तुम्हाला कळतंय का? आज कुहूला त्याने एकटीला गाठलं आणि हातात चॉकलेट दिलं. उद्या जर काही आई मयू, मयू कुठे आहे? अहो मयू, हॅलो. नमस्कार अश्विनी मॅडम, कशा आहात? मिळालं का आमचं गिफ्ट? ते फक्त थोडं मयुरीला भेटायचं राहिलो. पण डोंट वरी मॅडम, डोंट वरी, तिलाही आम्ही गिफ्ट पाठवलंय. ती सध्या तिच्या मित्रांसोबत आईस्क्रीम पार्लर मध्ये बसलीये. पाठवलं तिचं गिफ्ट, तिथेच पाठवलं. आणि ऐका अश्विनी वाघमारे, तुम्ही जर तुमचं हे मिशन थांबवलं नाही ना तर आम्हाला तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरला असंच गिफ्ट पाठवावं लागणार. खबरदार, एक शब्द तोंडातलं काढायचा नाही. माझ्या मुलीला किंवा माझ्या कुटुंबाकडे नजर जरी वाकडी करून बघितलीत ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते. मयू, मयू कुठे? कुठे गेलीये मयू? आलीच. काय झालं? कुठे गेली होतीस मयू तू? कम तुझ्या हातात काय आहे? मयू, मी तुला काहीतरी विचारते. तुझ्या हातात काय आहे आणि तुला हे कुणी दिलंय? हे ते तू सुद्धा कोण इतकी लहान आहेस का? तुला सांगावं लागणार आहे की अनोळखी माणसाकडनं कोणतीही गोष्ट घ्यायची नाही म्हणून? अश्विनी अगं शांत हो. हे सगळं तुला हक्क मिळावा तुझा म्हणून केलं ना आम्ही. मला कोणताही हक्क नको आहे. आत्ता या क्षणी माझ्यासाठी माझ्या मुली आणि माझं हे कुटुंब ना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जाऊ दे ना 10,000 पॅक, राहू देत पडून, मला काही फरक पडत नाहीये. पण तुम्हापैकी कुणाला एकाला काय झालं तर मी काय करणार आहे? ही कुहू शाळेत जाते, मयू कधी येते, आई बाबा घरात असतात, शिल्पी प्रेग्नेंट आहे. मी नाही गमावू शकत तुमच्यापैकी कुणाला एकाला. कसं कळत नाहीये तुम्हाला? ती माणसं खूप पॉवरफुल आहेत. हे बघा, तुम्ही त्या ट्रस्टींच्या विरोधात काही करणार नाही. अश्विनी 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 अगं रडू नकोस अश्विनी. शांत हो, होईल सगळं ठीक. काही नाही होणार मला. नमस्कार मंडळी, मी त्र्यंबक पाटणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सुप्रसिद्ध मीडिया चॅनल ज्याचं नाव आहे टिंब टिंब त्र्यंबक. असो, आतापर्यंत याच कॉलेजच्या बाहेर घोषणा ऐकू येत होत्या. सत्य बाहेर आणण्यासाठी पेटलेली तरुणाई इथे दिसत होती. पण आता बघा, सगळीकडे शुकशुकाट. हे असं कसं झालं असेल? कोणाचा दबाव, कोणाची मुजोरी, की आणखी काही? तू परवाच्या पथनाट्यात होतास ना? ओळखलं मी तुला. तू अश्विनी वाघमारे यांच्याच ग्रुपचा एक भाग आहेस ना? हो, पण मी आता लेक्चरला चाललो. अरे सोन्या, अरे तर ऐक,
इथे पेटलेलं वातावरण अचानक शांत कसं काय झालं, काही सांगू शकशील का? कालपर्यंत न्यायाचा पाठपुरावा करणारी ही सगळी टोळकी नेमकी गेली कुठे, आणि गेली तर का? हे बघा, आमच्या कोणाकडनं काहीच अपेक्षा नाही आहे. ते लोक जे करतायत तेच बरोबर आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून काही एक नको. आम्ही जे केलं त्यासाठी आम्ही त्यांची माफीसुद्धा मागतो. आम्हाला माफ करा. माफ करा. पायलट मंडळी, हा काया पालट असा सहजच झाला असेल काय? आणि जेव्हा राजकारणीमध्ये पडतात तेव्हा तर नक्कीच नाही. मग या मागचं नेमकं सत्य आहे तरी काय, हे आता जनता समोर आणू शकेल. आणि म्हणून सांगा, आपण नेमकं कोणाच्या बाजूने आहात, सत्तेच्या की सत्याच्या? हे आता आपणच ठरवायचंय. आणि म्हणून त्यासाठी पाहत राहा फक्त माझा सुप्रसिद्ध मीडिया चॅनल, ज्याचं नाव आहे टिंब टिंब त्र्यंबक. आले आले. मॅडम, तुमचं पार्सल. हो हो हो. जेनी, एक मिनिट. त्या पार्सलला हात लावू नको, अगोदर काय ते चेक कर. अश्विनी, एक मिनिट थांब. अगं हे बघ, रॉयल ब्युटी प्रॉडक्ट्स डीलर मुंबई. तू पण वाच. अगं हे पार्सल येणार आहे मला माहित होतं, आणि आपणच मागवलेलं गुलाब पाणी आणि चंदन पावडर आहे त्यात. मॅडम, सही द्या. ओके. अश्विनी, तू इतकी पॅनिक नको हो, काही होणार नाहीये. काय बोलतेस जेनी तू? हा, सांग ना मला, कसं पॅनिक होणार नाही मी? आजकाल जे काही घडते ते तुला माहिती आहे ना. हे बघ, माझ्या मुलींच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत ना काहीही घडलेलं मी सहन करणार नाही. मी अख्ख्या जगाशी लढू शकते, पण त्यांच्या बाबतीत जर काही झालं तर. आय कॅन अंडरस्टँड, पण तू इतका स्ट्रेस नको घेऊस ग. इट्स अ फेज. हे पण दिवस जातील. सॉरी, खरं सॉरी, मी तुझ्यावर चिडले. मी कॉलेजला जाऊन येते. हे पॅक मी बघते तुझा. हॅलो. हॅलो अश्विनी, तुम्ही कुठे आहात? सर, मी माझ्या पार्लरमध्येच आहे. हे बघा, तुम्ही आता इथे कॉलेजला अजिबात येऊ नका, कारण इथलं वातावरण आता खूप तापलंय. काय? कॉलेज या अशा प्रकाराला पाठीशी कसं काय घालू शकतं? बोला सर, आम्हाला उत्तर हवं आहे. हे बघा, शांत व्हा. शांतपणे आपण याच्यावर चर्चा करू शकतो. हॅलो हॅलो सर. सर, काय चाललंय तिकडे? हॅलो सर, मी काहीच केलं नाही आता. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही काहीही केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही आता इथे येऊ नका. अहो पण सर, जे काही केलंय ते त्या ट्रस्टी सरांच्या कार्यकर्त्यांनीच केलंय. आम्ही काहीही. हो हो हो, मला दलजीतनी सगळं सांगितलंय. डोंट वरी, फक्त तुम्ही शांत राहा. ओके? एक सामान्य माणूस फक्त मुस्कटदाबी करण्यासाठी उरला आहे का, हा प्रश्न पडतोय. कारण नेत्यांचं वागणंच तसं आहे. पण दुसऱ्या बाजूला जनतेने दाखवलेला पाठिंबा विलक्षण आहे. हे प्रकरण असंच लावून धरलं गेलं तर समोरच्या पार्टीला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार, हे नक्की. सॉरी, पण आता तुमचे प्रॉडक्ट सेल व्हावेत यासाठी मला आत्ता तरी काही करता येणार नाही. हे सगळं मीडियामध्ये इतकं फेमस झालंय की यामध्ये कुठे माझं नाव जोडलं जाता कामा नये असंच मला वाटतंय. हो, पण ह्यामध्ये अश्विनीची काहीच चूक नाहीये. आय नो, बट तुम्हाला माहिती आहे ना, माझा स्वतःचा बिझनेस खूप नवीन आहे. माझ्या स्टोअर्समध्ये अश्विनी मॅडमचे प्रोडक्ट्स ठेवायला मला काहीच हरकत नव्हती, पण मला ती रिस्क घ्यायची नाहीये. सॉरी, मी जरा स्पष्टच बोलते. तुम्ही खूप खरं बोलताय, त्यात तुमची काही चूक नाहीये. मला माहिती आहे, बिझनेस नवीन असला की कोणी आपल्याला मदत केली तर त्याचा फार उपयोग होतो. माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत, ते मी तुम्हाला पाठवून देते. त्यावर तुम्ही नक्कीच मेसेज करा. कोण होते या जेनी, आणि का बोलावलंस तू त्यांना इथे? त्या ब्युटी प्रोडक्ट विकतात. आय नो, मी तुला हे सांगितलं नाही, सॉरी. पण काय करायचं, आपल्या हातनं एक एक दिवस निघून जातोय. आता फक्त
फक्त 5 दिवस राहिलेत. हो हो जेनी, अगं किती पॅनिक होशील तू. हे बघ, मी आत्ता ह्या क्षणाला या प्रोडक्टचा विचार करतच नाहीये. मला फक्त एकच गोष्ट सतावते, जर मी सोशल मीडियावर काही टाकलं नाही तर हे वादळ इतकं पेटलंच कसं. सर, आता या लोकांनी मीडियावर पोल घेणं सुरू केलंय. थेट विचारतायत की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, सत्तेच्या की सत्याच्या, आणि जास्त वोट्स त्या अश्विनी मॅडमच्या बाजूने आहेत. ठीक आहे, बघू आपण. सर 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 एक मिनिट, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. अश्विनी वाघमारे या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? सर, तुमच्यावर होत असलेले आरोप खरे आहेत का सांगा सर. सर, तुम्ही तुमच्या पर्सनल गरजेपायी एका सामान्य महिलेवर अन्याय करत आहात. सर, हा आरोप तुमच्यावर लागलाय. सर, या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे सर? बोला सर, आम्हाला सर. सर, मीडियावाल्यांचे फोन येऊन गेलेत. सिनियर पत्रकार गोखलेंचा पण फोन येऊन गेलाय. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. मला फोन देऊ नको. यांच्याशी पण बोला आणि सांगा मला कोणाशी बोलायचं नाहीये. सर, पार्टी ऑफिसमधून फोन आहे. बोला सर. स्वतःच्या पर्सनल दुश्मनी पायी तुम्ही संपूर्ण पक्षाचं नाव खराब करायला निघालात. हे जे काही चालू आहे ना, ते ताबडतोब थांबायला पाहिजे. आणि त्या बाईंचा जो काही प्रॉडक्ट सेलिंगचा प्रॉब्लेम आहे ना, तो पण लगेच सॉल्व्ह झाला पाहिजे. मी सगळं सॉल्व्ह करतो सर. सॉरी सर. हो अमोल, प्रिन्सिपल सरांना फोन लावा आणि उद्याच्या उद्या अश्विनी वाघमारेला कॉलेजमध्ये बोलावून घेतलं असं सांगा. सर, मीडियाला पण कळवायचं का? अरे वा, क्या बात आहे. आज एकदम खीर वगैरे. अहो, शिल्पीला गोड खावंसं वाटत होतं ना, आणि मलाही थोडंसं निगेटिव्ह वाटत होतं ह्या सगळ्या प्रकरणात, म्हणून केली खीर. अश्विनी, तुला निगेटिव्ह वाटून घ्यायचं कारणच नाही. अगं, जे काही घडतंय सोशल मीडियाला म्हण, न्यूज चॅनलला म्हण, ते तुझ्या बाजूनेच बोलतायत ना सगळे. बाबा, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण हे प्रकरण इतकं चिघळतंय ना, खरंच खूप भीती वाटते. असं वाटतंय की आपल्या सगळ्यांवर हे उलटायला नको. अश्विनी, तुला असं वाटणं साहजिक आहे, पण या सगळ्यात पॉझिटिव्ह काय झालंय माहिती? आपण बॅक ऑफ केलंय, पण लोकांनी नाही. लोक सगळे सत्याच्या बाजूने आहेत, म्हणजेच आपल्या बाजूने. हो बाबा, सत्यमेव जयते. बरोबर बोलताय. जाऊ दे ना, आता ह्या गोष्टीचा मी फार विचारच करणार नाहीये. गणू आहे ना माझ्या बरोबर, होईल सगळं व्यवस्थित. आई, अधोक्ष सरांचा फोन. हॅलो, बोला सर. अश्विनी, उद्या सकाळी शार्प 10 वाजता कॉलेजला या आणि प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये भेटा. का सर? काय झालंय ते मी आता सांगू शकत नाही, फक्त तुम्ही उद्या वेळेत या. बरं बरं, पोचते मी. हो. अश्विनी मॅडम, अश्विनी मॅडम, एक मिनिट. अश्विनी वाघमारे मॅडम इथे आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारू या प्रकरणाबद्दल. अश्विनी मॅडम, या प्रकरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं कशाबद्दल? जनसत्ता पक्षविरोधातील तुमचं आंदोलन बरोबर होतं का? हे बघा, जनसत्ता पक्षाचं आंदोलन, या आंदोलनामुळे तुम्हाला यश मिळेल असं वाटतं का? हे बघा, आमचा याच्याशी बाजूला बाजूला बोला, उत्तर द्या. बाजूला हो, बाजूला. काय चाललंय? मॅडम, तुम्हाला सर बोलवत आहेत. तुम्ही तेच थांबा, सर बोलवते तुम्हाला. सर, काय झालं आम्हाला सांगाल का? जर सांगतो, आधी अश्विनी मॅडमला येऊ द्या. आत येऊ का? या. सर, तुम्ही मला बोलावलं? हो, ट्रस्टी सरांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. अमोल, बाहेरच्या सगळ्यांना आतमध्ये बोलव. येस सर.
या 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 आज तुम्हाला खास कारणानिमित्त बोलावलंय. दे इकडे. अश्विनीजी, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वसामान्य गृहिणींसाठी खूप मोठे आदर्श आहात. मनात आणलं तर एक गृहिणी काय करू शकते हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. तुम्ही तयार केलेलं सौंदर्य प्रसाधन उत्तम दर्जाचं आहे. त्याचंच कौतुक करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. सर, त्या प्रॉडक्टचं सर्टिफिकेट द्याल का? हे घ्या सर्टिफिकेट. खूप खूप अभिनंदन. नमस्कार सर. तुम्ही अश्विनी मॅडमना सर्टिफिकेट देण्याचा निर्णय का घेतला? अश्विनी मॅडम त्यांच्या हितचिंतकांनी केलेल्या आंदोलनाचा हा परिणाम आहे का? हे बघा, तुम्हाला असे प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. अश्विनी मॅडम तुमच्या समोर आहे. जे काय प्रश्न आहे ते तुम्ही त्यांना पण विचारू शकता. जे घडलं तो एक गैरसमज होता आणि आता तो दूर झाला आहे. यांच्यासारख्या टॅलेंटेड व्यक्तीला कोण का बरं त्रास देईल? पण सर, हा सगळा गैरसमज कशामुळे झाला आणि या सर्वाला जबाबदार कोण होतं? अहो, हा सगळा आमच्या विरोधकांनी केलेला बनाव होता. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? नाही ना? अश्विनीजी, आपण या सर्टिफिकेट बरोबर एक फोटो काढूया का? अश्विनी मॅडम, तुमच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे? मला हे सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल मी ट्रस्टी सरांचे आणि प्रिन्सिपल सरांचे खूप आभार मानते. अध्यक्ष सर आणि प्रिन्सिपल सरांनी जर मला ही मदत केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते आणि मला हे सर्टिफिकेट मिळालंच नसते. थँक्यू सो मच सर. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. हॅलो. नमस्कार श्रेयस सर. बघितलं, शेवटी सत्तेचा नाही तर सत्याचाच विजय झाला. थँक्यू. थँक्स टू यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. थँक्यू सो मच. बरं ऐका ना, यापुढे मी करण्याजोगं कोणतंही काम असेल तर कृपया मलाच लक्षात ठेवा. कारण काय, तुम्हाला तर माहितीच आहे, अचूक आणि खरी बातमी मिळण्याचं एकमेव ठिकाण आणि ते म्हणजे टिंब टिंब त्र्यंबक. ठीक आहे बाबा, टिंब टिंब नक्की लक्षात ठेवी. चल ठेवतो. बाय. धन्यवाद. फनी गाय. चला बाबा, अश्विनीला तिचं सर्टिफिकेट मिळालं आणि तिचा पहिला प्रोडक्ट तिच्या नावावर झाला. एवढा मनस्ताप झाला पण शेवट मात्र गोड झाला. खरे. चला देवासमोर साखर ठेवून येते. आमचं ऐकलं ना म्हणून सर्टिफिकेट मिळालं तुला. हाँ तो मैंने बोला था ना, ही अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. बट अभी तो हमें पार्टी चाहिए. हो, पार्टी 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 पाहिजे आई. हो हो हो, सगळ्यांना पार्टी देईन मी, पण त्याच्या अगोदर मी प्रोडक्टची डिलिव्हरी देऊन येते. चालेल? आता लगेच? अगं मयू, सर्टिफिकेट मिळालंय ना, मग जाऊन प्रोडक्टची डिलिव्हरी देऊन येते. उगाच काही घोळ नको व्हायला. पण माझं एक काम कर, तू बाबांना फोन कर आणि त्यांना सांग टेम्पोवाल्याला फोन करा आणि कार्टन्स घेऊन या. आणि हा, बबन भाऊजींच्या घरी पण काही कार्टन्स आहे, ते पण डायरेक्ट पार्लरमध्येच घेऊन यायला सांग. आई, ऑल द बेस्ट. हा, निघू मी? हो. येस. बाय 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 बाय. बॅटरी लो आहे. मला फोन दे ना तुझा. तुझसे ना वो आदि का फोन ले लो. मेरे फोन देला ना नेटवर्क दा इश्यू है. ए आदि, मयूर तेरा फोन दे दे. त्यांच्यात कोणाचा फोन होता? नहीं नहीं, किसी का नहीं. वो रॉन्ग नंबर था. रॉन्ग नंबर कोणी सेव्ह करतं का? मी ओझरचं नाव पाहिलंय. नक्की मला सांग कोणाचा फोन होता.
अरे हेलो, हाँ आता हूँ। गाइस, तुम लोग ना पार्टी का डिसाइड करो, मैं एक जरूरी सा काम करके आता हूँ। ठीक है? रणजित, मयुरी, नक्की काय लपवतोय?